मी आता चालली आहे घाटकोपरवर, CST रिटर्न आहे ना ती. तर आहे ना ट्रेनमध्ये मला हे छान असे पाउचेस दिसले. एक दीदी आहे जी हँडमेड बनवते, हे 150ला आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर जेव्हा तुम्ही CST रिटर्न पकडता घाटकोपरवर ना तेव्हा ती भेटते, बरोबर ना. एक मिनटं मी तुम्हाला बाकीचे पण दाखवते. नाही काय दीदी, हे किचन आहे, छोटेवाले हे छोटेवाले किचन 50ला आहे आणि मोठेवाले हे 100वाला हे 100ला आहे. आणि हे कॉईन पाउचेस आहेत, हे 200ला आहे आणि हे 150ला आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्लीज मला खाली कमेंट करा, नाही तर तुम्ही डायरेक्टली CST रिटर्न जेव्हा पकडशाल ना तेव्हा तुम्हाला भेटेल. हे पण 200ला आहे ना, हे 300ला आहे, पण हे थोडं मोठी क्वांटिटी आहे आणि त्या हे स्वतः हाताने घरी बनवतात, असं विकत नाही येणार. सो प्लीज 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 जे लोक पण घेणार आहेत त्यांनी इकडे येऊन घ्या. बाहेरून विकत घेण्यापेक्षा या दीदीकडून विकत घ्या, म्हणजे त्यांना पण हेल्प होईल. कसे आहात सगळे, मजेत ना. तर तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा ट्रेनमध्ये देत ना तेव्हा ती एक दीदी भेटली होती. दीदी नाही, माझ्या ओळीचं छोटीच माहीत नाही, पण तिथे ना ते क्रॉचेट खूप छान होते. म्हणजे असं किचेन होते, कानातले होते, प्लस हे पण होतं, पाउचेस पण होते. तर प्लीज कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी मुंबई म्हणजे घाटकोपरवर जी CST रिटर्न जाते ना तिथे ती भेटेल तुम्हाला ट्रेनमध्ये, ते पण लेडीज डब्यात. त्यामुळे जर एखाद्या मुलाला त्याच्या मैत्रिणीसाठी घ्यायचं असेल तर प्लीज तिलाच पाठवा घ्यायला, नाही तर खूप मार पडेल लेडीज डब्यात चढल्यावरती. आणि ज्या मुलींना घ्यायचे त्या लोकांनी प्लीज पहिल्या डब्यात चढा, पहिल्या डब्यात, जेणेकरून तुम्हाला भेटेल ती. ठीक आहे. आणि काय म्हणताय मग, तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय की नाही, तुम्हाला आवडत आहेत की नाही. मी जे ज्ञान देते असं जास्त कधी कधी ओव्हर ॲक्टिंग करून, पण मला असं वाटतं की ते फॅक्ट आहे, तर मी त्या हिशोबानेच बोलते. मी काही विनाकारण गोष्टी बोलत नाही. आय थिंक ह्या काकी मला बघत राहिलं मी व्हिडिओ काढते. थोडं ऑकवर्ड फील होतं जेव्हा एखादा एल्डरली पर्सन आपल्याकडे बघत राहतं, बट ठीक आहे, नो ऑप्शन. सॉरी, माफ करा, माझ्याकडे काही पर्याय नाही आहे. हां 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 काय स्मार्ट आहे मी, लगेच उत्तर शोधून काढलं की नाही. ठीक आहे. तर कसं चाललं आहे सगळ्यांचं, मस्त चाललं आहे ना. हे ना मला वाटते ते कोर्ट आहे ना, याच्यामध्ये मला वाटतं थोडेसे लीगल म्हणजे फॅमिली कोर्ट नाही आहे, हे लीगल मॅटर्सचं कोर्ट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, फॅमिली कोर्ट वेगळं, लीगल मॅटर. मला वाटतं हे लीगलवालं कोर्ट आहे, फॅमिलीवालं कोर्ट नाही आहे. आणि इथे ना जास्त करून मला हॉटेल दिसत नाही, तर माहीत नाही नक्की काय चालू असतं. पण ठीक, मला आतमध्ये जायला आवडेल, एकदा बघायला आवडेल. काय कन्स्ट्रक्शन आहे यार, खरंच मेंटेन करले ना तर मुंबईमध्ये खूप काही आहे बघण्यासारखं. ओके, पण आपण मेंटेन करत नाही काही गोष्टी. मला हां मला अजून सांगायचं होतं की जेव्हा आपण अशा जे आपल्या ट्रेनमध्ये विकायला गोष्टी येतात त्या लोकांना आपण मदत केली ना तर खरंच त्यांना खूप फायदा होईल. तर जे लोक ट्रेनमध्ये कुर्ते विकतात किंवा असे ज्वेलरी विकतात, स्वस्त भेटते. तुम्ही ते पैसे दुकानात देण्यापेक्षा, एखाद्या मॉलमध्ये देण्यापेक्षा त्या लोकांकडून घेतलं तर त्यांना जास्त फायदा होईल. कारण का ते स्वतः हाताने बनवतात ह्या गोष्टी. जसं क्रॉचेटचं झालं तर आपण मराठीत त्याला बोलूया विणकाम. तर आपल्याकडे असे खूप सारे लोक आहेत जे स्वतः घरच्या घरी तोरणच बनवतात किंवा अशा टॉप्स बनवतात. मी तर बघितलं तर एक आजी आहे, मला त्यांचा इंस्टाग्रामचा चॅनल नाही माहिती, बट जर भेटला तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. त्या स्वतः त्यांच्या नातीसाठी असे विणकामाचे टॉप बनवतात, विणकाम करून टॉप बनवतात. छान टॉप असतात ते, क्रॉप टॉप असतात, कधी कधी लॉंग असतात. तर ज्यांना कधी असं काही घ्यायचं असेल तर प्लीज दुकानातनं घेऊ नका. अशा स्मॉल शॉप्स असतात किंवा जे ऑनलाईन पण विकतात किंवा तुम्ही ज्यांना ओळखत असाल जे लोक घरून काही बनवून विकतात, तर अशा लोकांना हेल्प करा, जेणेकरून मिडल मॅनचा जो खर्च असतो त्यामुळे आपल्याला ती गोष्ट महाग भेटते. आता मी हे 150 रुपीजला घेतलं, पण तेच जर मी एखाद्या मॉलमध्ये गेले असते दुकानात मला 250लाच भेटलं असतं. त्याने पैसे कमी नसते केले माझे, कारण का फक्त ते मॉलमध्ये भेटते. आपण खूप सारा वेळा आपण आपला काय बोलतो, आपलं विचार असतात की मॉलमध्ये तर चांगलं आहे, असं काही नाही आहे. ठीक आहे. तुम्ही गोष्टी कुठून घेता, काय घेता, याच्यापेक्षा जास्त त्या जर हाताने बनवल्या असेल तर ते जास्त काळ टिकणारच आहे. मशीनने बनवलेल्या गोष्टींपेक्षा ज्या गोष्टी आपण हाताने बनवतो त्या टिकतात. आता मी स्वतः हँडमेड ज्वेलरी बनवते. लोकांना नथ हवी असते किंवा मंगळसूत्र किंवा साध्या त्या छोट्या बुगड्या येतात किंवा पुड्या येतात किंवा नाकातली ती छोटी फुल्ली नाही म्हणू शकत, नाकातली छोटी नथ येते, एकदम छोटी नथ येते इथे.
ती बनवायला आम्हाला वेळ लागतो, चांगले 2-4 तास लागतात. असं नाही आहे की प्रत्येक गोष्टीत आपण फटाफट होईल असं, पण त्याच गोष्टी जर तुम्ही बाहेरून घेता तर तुम्हाला महाग पडतात. आणि त्यात जर तुम्ही एखादा स्मॉल बिझनेस करून घेता तिथे थोडा स्वस्त पडतात आणि कस्टमाइज असतात. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की त्या गोष्टीमध्ये थोडा फॉल्ट आहे, ते लोक तुम्हाला रिपेअर पण करून देतात. त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल तुम्हाला ज्वेलरी घ्यायची तर प्लीज स्मॉल बिझनेस ओनरकडे जा, त्यांना खूप मदत होईल. आतासाठी एवढंच मला वाटतं. आज 12वाल्यांचा का 10वाल्यांचा पेपर आहे, मला इथे लोक दिसतात का कॉलेजवाल्यांचा आहे माहीत नाही, पण आज कोणाचे तरी पेपर्स आहेत. त्यामुळे आपण त्यांना ऑल द बेस्ट बोलूया. आणि मी आजच्या व्हिडिओ इथेच थांबवते, कारण मी ऑफिसच्या इथे पोचले, पळायचं पडते मला आतमध्ये. हेलो, कसे आहात? मजेत ना? असंच पाहिजे. ही माझ्याकडे डोळं का बघू शकतो, माहीत नाही का मी काय केलं इथं, माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे या लोकांचा. मला नाही फरक पडत, मी पहिलेच सांगते काही फरक पडत नाही. अनलेस नंतर माझी 2 मुलं, माझे आई वडील मला बोलत नाही तोपर्यंत. पप्पांनी बोललं पण मी 1 तास नाराज राहते आणि मग मी विसरून जाते, मग मी गजनी होते. जोक सपाट, बट खरंच मी ना कधी कधी खूप गोष्टी विसरते. म्हणजे ना मला सवय, म्हणजे चहा गरम करायला ठेवला मग मला 5 मिनटं, अरे मी चहा गरम करायला ठेवलं होतं ना, जळतो. पाणी तापायला ठेवलं, हां अर्धा तास नाही आठवतं, अरे पाणी उकळलं. मला जाम बोलणी पडतं माझ्या मम्मी पप्पांची या बाबतीत. पण काय करणार, मी बाकीच्या गोष्टी नाही विसरत, अशा घरातल्या कामाच्या गोष्टी मी विसरते. मी जेन्युअनली विसरते, असं काही जाणून बुजून नाही करत. कारण का माझं कसं असतं, घरी पोचते, एक काम करता करता मी अजून 2 कामं करते, त्यामुळे मी अर्ध्या गोष्टी विसरते. ठीक आहे. आणि बाजूने 2 पोलीस गेले, मी घाबरली. थँक्यू, त्यांनी मला ऑल द बेस्ट. सो आपण आपली पहिली रिॲक्शन असते जेव्हा बाजूने पोलीस तर आपण लिटरली घाबरतो, माहीत नाही काही कारण नसताना आपण घाबरतो. ठीक आहे. तर मी घरातलं काम करताना मी अर्ध्या गोष्टी विसरते आणि मी मान्य करते. तर माझे पप्पा मला नेहमी टोमणं मारतात, पूजा तुझं वय ना एवढं नाही झालं आहे की तू घाबरावत. म्हणजे काय बोलते मी, तुझं वय एवढं नाही झालं की तू गोष्टी विसराव्या. ठीक आहे. आणि हां तसं बोलत राहतात पप्पा. मम्मी पण बोलते, अगं शूट करत होते आणि माझ्या मम्मीचा फोन आला, 100 वर्ष जगणार आहे ही बाई, 100 वर्ष. मला माझीच भीती वाटते, कारण का ज्या हिशोबाने माझा मुलगा मला त्रास देते ना, कधी कधी असं वाटतं हार्ट अटॅकनीच वरती गत केली मी. नाही, अल्टिमेट लेवलचा त्रास देतो, म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. मी त्याला बोललं ना असं नाही करायचं, का नाही करायचं, कोणी सांगितलं नाही करायचं, काय होणार, काय केल्यावरती अरे बाबा नको ना, नाही बोलले ना मी तुला, नाही करायचं तर ऐका द्या. नाही, त्याचे प्रश्न रेडी असतात, का, कधी, कुठे, कसं, कोणी, काय. मला खरंच नाही कळत या लहान मुलांना एवढं विचारून डोक्यात तुमच्या बसत नाही. 1/2 किलोचा तुमचा मेंदू, हां. आणि त्यात ज्यांना प्रश्न विचारायचे असतात, देवा पांडुरंगा ईश्वरा काय होणार आहे काय माहिती. हां, तर असे त्याचे प्रश्न असतात. आणि मी एका टॉपिकवर ना मी भलतीच दुसरीकडे वाहवत जाते. हां, तर काय सांगते, मम्मी पप्पा ओरडतात मला, मी गोष्टी विसरते. मी जेन्युइनली विसरते, माझं काही असं ठरलेलं नसतं की मला गोष्टी विसरायच्यात. ठीक आहे. पण कधी कधी ना असं होतं की मी आहे ना ऑफिसला निघाले आणि मी डब्बा घरीच विसरले. कधी कधी ऑफिसला आले मग कळतं अरे आपलं पाकिटच नाही आहे. तरी नशीब रेल्वेचा पास माझ्या मोबाईलमध्ये आहे, त्यामुळे कॅशचा एवढा काही इश्यू होत नाही. पण कधी कधी जर खरंच एखादी गोष्ट जर मी विसरली आणि ती इम्पॉर्टंट असेल तर काय होईल माझं मला नाही माहिती आहे. जसं की हेडफोन आपल्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, तो अविभाज्य. ठीक आहे. तुम्ही रस्त्याने चालताय आणि बस एकामेकांच्या तोंडाकडे बघताय, कारण का तुम्ही तुमचे हेडफोन विसरलेले असतात. नाही गाणी ऐकू शकत तुम्ही, काय करणार. त्यामुळे तुम्ही माझ्यासारखी सवय ठेवू नका. तुम्ही एक चेकलिस्ट बनवा. रोज सकाळी घरातनं जाताना ह्या वस्तू घेतल्यात की नाही बघा. मी पण बनवली आहे. मी रोज सकाळी उठल्या माझी एक चेकलिस्ट असते. त्यांना क्लासला ड्रॉप केल्यावरती त्याची बॅग भरून ठेवायची. त्याचे कोणते पिरियड्स आहेत, पाण्याची बाटली, त्याचं कंपास बॉक्स, त्याचा खाऊचा डब्बा, त्याचं कॅलेंडर, सगळं बघायला लागतं. तर ही माझी चेकलिस्ट आहे जी मी रोज चेक करते आणि त्यामुळे मी त्या गोष्टी कमी विसरते.
आणि आत्ताच मम्मीने फोन केला होता, मी सांगते तुला, मम्मीने फोन केला होता. मी काल मम्मीला सांगितलं होतं की ना घरात जॅम संपला आहे म्हणून, तर मला 6:30 वाजता फोन कर. माझ्या मम्मीचं वय 50च्या पुढे, तिने लक्षात ठेवून मला फोन केला. म्हटलं तू सांगितली ते फोन करायला. म्हटलं हां आता येताना जॅम घेऊन येते मी. इकडे CSCला ना CSMTला जॅम स्वस्त भेटते. भुयारी मार्गामध्ये खूप सारी दुकानं आहेत. तिकडे तुम्ही कोणते पण असे चांगले प्रोडक्ट घेतले ना, तुम्हाला बाय 1 गेट 1 फ्री भेटतात किंवा 50% डिस्काउंटवरती पण भेटतात. सो जर तुम्हाला काही गोष्टी ड्रायफ्रूट्स बेस्ट, तुम्ही खरंच इकडे या, ड्रायफ्रूट्स घ्या. चांगले ड्रायफ्रूट्स असतात, पप्पा आणतात. इकडे चहा पावडर पण छान भेटते इकडे. तर जर तुम्हाला आवडत असेल कोणत्या कंपनीची, तर खरंच तुम्ही इकडे येऊन घ्या, चांगलेच. आणि मी नेहमी तुम्हाला म्हणते की मॉलमध्ये जाऊन गोष्टी घेण्यापेक्षा तुम्ही लोकल दुकानांकडून घ्या. आता झेप्टो, ब्लिंकिट मी पण करते कधी कधी, असं नाही आहे मी नाही करत, वेळेला गरज पडली तर. आणि मी अशाच गोष्टी तिकडून आणते जो स्वस्त पडतात. पण आता मी ते खूप कमी केलं आहे, कारण का ना आपल्याला खरंच पैशांचा ट्रॅक नाही राहत त्याच्यामुळे. तो बेस्ट आहे, तुम्ही तुमचा महिन्याला एक साईडला इन्कम काढून ठेवा आणि मग तुम्ही त्या हिशोबाने प्लॅनिंग करा. ज्यांना माहीत नाही आहे गाईज, मी फायनान्शियल ॲडवाईस पण देते, जास्त मोठी नाही, छोट्या छोट्या गोष्टींची. ठीक आहे, असं म्हणणं का मी तुमची फायनान्शियल प्लॅनर नाही आहे. मी ॲडवाईस देऊ शकते, तुम्ही कुठे काय करायचे पैसे गुंतवायचे. ठीक आहे, कोणाला इंटरेस्ट असेल मला मेसेज करा इंस्टावरती, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. ठीक आहे, अजून हां आरीवर्कच्या भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ शूट नाही केला आहे. मला व्हिडिओ शूट करायचे, मी करणार आहे व्हिडिओ शूट. आणि ना हां व्हिडिओ मी शूट करणार आहे, प्लस मी तुम्हाला माझा ब्लाऊज पण दाखवणार आहे. जर मी ह्या शनिवारी माझ्याकडे पूर्ण दिवस सुट्टी आहे, तर मी बनवणार आहे. ठीक आहे, आणि काय झालं, भरपूर दिवस मी कोणती गोष्ट तुमच्यावर शेअर नाही केली. रिथान्याचा बड्डे, या शनिवारी रिथान्याचा बड्डे आम्ही घरातल्या घरात करणार आहे. कारण का माझी अशी मत आहे की पहिले 5 बड्डे मुलांना काय एवढं लक्षात राहत नाही. आम्ही तिचा पहिला बड्डे पण घरात साजरा केला होता, तिचा दुसरा बड्डे पण आम्ही घरातच साजरा करणार आहे. आणि तिचा 5वा बड्डे थोडा मोठा, म्हणजे फक्त नातेवाईका, जास्त कोणी नाही. ह्यावेळेस पण फक्त नातेवाईकांना बोलवलं, पण ह्यावेळेस आम्ही जिथे राहतो तिथल्या चाळीतल्या सगळ्यांना बोलवले. कारण का नेक्स्ट इयरपासून म्हणजे असं आहे की खूप सारे लोक शिफ्ट होणार आहेत आणि आम्ही पण मे बी रिडेव्हलपमेंटचा प्लॅन चालू आहे. सो मेमध्ये काहीतरी प्लॅनिंग, म्हणून आम्ही ठरवलं की हा बड्डे थोडासा जास्त मोठा सेलिब्रेट करा. जास्त मोठा म्हणजे फक्त घरातले थोडे लोक आणि आजूबाजूचे जे लोक नेहमी असतात ती, त्यांना जेवण आणि म्हणजे जेवणासाठी सगळं अरेंज केलं आहे. हां, आणि रिथान्याचा ड्रेस पण मी घेणार आहे. तो मला माइंडमध्ये आहे की मला कसा ड्रेस हवा आहे, पण बघूया कसा भेटतो इथे. माझा विचार त्याला ड्रेसचं मी सरप्राईज ठेवणार आहे. मी तुम्हाला ड्रेस दाखवणार की मी कसा घेतला आहे, पण त्याच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, आता मी माझ्या भुयारी मार्गातनं चालली. सो स्टे ट्यून. घरी गेला व्हिडिओ बनवू शकत नाही, कारण का रिधानची एक्झाम चालू आहे, त्याचा अभ्यास घ्यायचा असतो, टाईम अजिबात भेटत नाही. त्यामुळे माझे हे जे ब्लॉग्स आहेत ते ऑफिसला जाण्यापासून ते ऑफिसवरून येण्यापर्यंत असतात थोडे दिवस. मग नंतर मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ दाखवेल की मी घरात काय करणार आहे, कसं करणार आहे. आणि आज असं उपवास आहे, मंदिरात जायला भेटलं ना ते जाता जाता दर्शन घेऊन जाईल. ठीक आहे, बाय बाय.